सोलापूरमध्ये पेट्रोलचे दर वाढल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे। सोलापुरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 90% वाढलेल्या आहेत। सोलापुरात पेट्रोलचे दर हे 109 रुपये तर डिझेलचे दर 55.50 रुपये एवढे वाढलेले आहेत। त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करताना दिसत आहेत। याविषयीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये 3 वेळा वाढ झालेली आहे। आपण पाहू शकतो की सर्वसामान्यांना या पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा मोठा फटका बसताना दिसून येतो। यामध्ये महागाईमध्ये देखील मोठी वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय। काही सोलापूरकर देखील या ठिकाणी आहेत। दादा, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झालेली आहे, कशा पद्धतीनं पाहताय? खरं तर युद्धजन्य परिस्थितीमुळे आणि तुटवडा जाणवतो असं म्हणतायत, त्यामुळे दरवाढ होत आहे। पण ही दरवाढ फक्त वाहतुकीपुरतं मर्यादित नसून ही सर्व क्षेत्रावर परिणाम करणारी आहे आणि त्यामुळे सरकारसमोर आणि आपल्या स्वतःसमोर नागरिकांसमोर एक आव्हान आहे की पेट्रोल आणि डिझेल कसं वाचवावं। तर मला वाटतं की हीच आशा आहे की जेवढं कमीत कमी इलेक्ट्रॉनिक व्हेकल वापरता येईल तर इलेक्ट्रॉनिक व्हेकल वापरावेत। आणि दरवाढ तर होत आहे हे तर निश्चित आहे आणि त्याचा पूर्ण परिणाम हा वेगळ्या वेगळ्या भागावर पडणार आहे। नाही ना सर, काही परवडण्यासारखंच नाहीये। कारण आता बघा, अगोदर आम्ही ऑर्डर मारत होतो तर आमचं बरोबर निघायचं, परंतु आता रेट वाढल्यामुळं आता जास्तीत जास्त आम्हाला जरी पैसे आम्ही तरी कंपनीला रिक्वेस्ट केली, परंतु कंपनीकडून देखील आम्हाला उत्तर आलेलं आहे की आम्ही त्याच्यावरती विचार करू, परंतु आता आम्हाला कंपनी देखील देत नाही। परंतु याच्यामध्ये रेट वाढल्यामुळे आमचा थोडंसं फार नुकसान होत आहे। त्याकरिता आम्हाला नुकसान भोगावं लागतंय। 6% वाढ केला तुम्ही, सांगा की उगाच काय पेट्रोल भाव एवढा वाढ करता, गरीब लोक धकून जातात। हा, बरोबर आहे का नाही? कशा पद्धतीनं फटका बसतोय? आम्हाला तर काही सारखं पेट्रोल भाव वाढताना चांगला वाटत नाही बघा आम्हाला। काय मागण्या आहे सरकारकडे? पेट्रोल भाव उतरला पाहिजे बघा। आता युद्धामुळे काय करणार आपण? सगळ्याबरोबर आपण राहावंच लागेल। आपल्याला परिस्थिती तर माहिती आहे जगामध्ये काय चाललंय काय नाही, त्याच्यामुळे पेट्रोलचे भाव मागे वाढवल्याच्या ऐवजी आता वाढले। मोदी सरकारने आतापर्यंत वाढवायचा म्हणजे न वाढवण्याचा प्रयत्न केला, पण नाविलाजाने वाढवायचे पद्धतीच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य सोलापूरकरांच्या वतीनं उमटत असल्याचं पाहायला मिळतंय। आणि जवळपास 10 दिवसांच्या काळामध्ये 3 वेळा पेट्रोल डिझेल दरवाढीचा फटका बसलेला आहे। कॅमेरामॅन सोनू शहानूरकरसह अभिषेक आदेप्पा, झी 24 तास, सोलापूर।